सातव चौक बारामती ट्रॅफिकचा पंचनामा, सोशल मीडियावर जोरदार चर्चा, पोलिसांची कारवाई सुरू, मात्र नगर परिषद अतिक्रमणावरच गप्पच। बारामती शहरातील सातव चौक परिसरात सध्या तीव्र वाहतूक समस्या निर्माण झाली आहे। अव्यवस्थित पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या समस्येवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून संबंधित प्रशासनाची कार्यक्षमता आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। पोलिसांकडून बेशिस्त पार्किंगवर कारवाई, वाहतूक शाखेने अलीकडील काही दिवसांपासून चुकीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक वाहनांची बेफाम पार्किंग ही वाहतुकीच्या अडथळ्याचं मुख्य कारण ठरते। काही ठिकाणी नो पार्किंग झोन असूनही वाहनं रस्त्यावर आडवी लावली जात आहेत। यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। नगर परिषद मात्र अतिक्रमणावर मौनव्रती। सातव चौक परिसरात सार्वजनिक जागांवर आणि काही प्रमाणावर रस्त्यांवरही अतिक्रमण केल्याचं स्पष्टपणे दिसत असलं तरी बारामती नगर परिषदेने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही। परिणामी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना आणि प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण होतोय। सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया। स्थानिक नागरिक आणि तरुणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रशासनावर टीका सुरू केली आहे। अनेकांनी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांकडून दंड होतोय, पण मूळ कारण म्हणजे रस्त्यावरील अतिक्रमण असून त्याबाबत नगर परिषदेने ठोस कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। आता आपण या सातव चौकामध्ये आहे। हा सातव चौक हा प्रामुख्याने बेगून रोडला जोडतो, इकडं पाटोसोडला जोडतो, इकडं तांदूवाडीकडे रस्ता हा जातो। या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी असेल किंवा महिला भगिनी असतील, वृद्ध लोक असतील किंवा इतर जे अवजड वाहने आहेत ते या भागातून फार मोठ्या प्रमाणावर जा ये करत असतात आणि ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। आपण जर या साईडला पाहिलं तर रस्त्याचं काम चालू आहे आणि हे रस्त्याचं काम सध्या अर्धवट आहे। काही तांत्रिक कारणामुळे हा रस्ता एका बाजूचा राहिल्याचं आपल्याला कळत आहे, परंतु जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे अतिक्रमण आहे। गाड्या रस्त्यावर लागतात, चहा पिण्यासाठी किंवा इतर कामासाठी लोक आणि गाड्या रस्त्यावर लागतात, त्यामुळे इथं तांदूवाडीकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आता फार मोठा त्रास सहन करावा लागतो। तसं जर आपण इथं देखील आता स्पीड ब्रेकरचं वगैरे काम चालू आहे, इथं खोदून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने थोडंसं संतगतीने काम चालू असल्यामुळे देखील या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते। आता त्याच्यामुळे जे शाळेचे विद्यार्थी जे आहेत तर त्यांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो। तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की इथे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तातडीने दूर करा, इथले अतिक्रमण मोकळे करा, अतिक्रमण मोकळे करून हा चौक मोठा करा आणि हा चौक मोठा केला तर त्या भागातली वाहतूक सुधारेल नाही तर या भविष्यामध्ये इथे आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात आता बांधकामं चालू आहेत आणि या बांधकामामुळे भविष्यामध्ये इथं फार मोठी परत वाहतूक व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात करायला लागणार, पार्किंगची सोय करावं लागणार आहे। कारण इथं गर्दी आणखीन वाढणार आहे। पुढच्या 2-4 महिन्यामध्ये या भागामध्ये वाहतूक वाढणार आहे। त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या भागातल्या वाहतुकीच्या समस्या सोडवाव्या। आता आपण पाहतो हे बघा, यामध्ये तिकडे जाणारे जे जड वाहनं आहेत हे सर्रासपणे आपण जर पाहतोय हा जो पूल आहे, रेल्वेचा जो पूल आहे, ह्या रेल्वेच्या पुलावरनं हे वाहतूक होतात आणि ह्या जड वाहतुकीसाठी हा एक खरं तर हा पूल नाही आहे। हा पूल दुचाकी, तीनचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल आहे, हा जड वाहतुकीसाठी पूल नाही। या ठिकाणी बॅरिगेड्स लावलं होतं, ते बॅरिगेड्स देखील काढण्यात आलं आणि पुन्हा या ठिकाणी बॅरिगेडचं जे काम चालू होतं ते काम देखील कोणी थांबवलं हे अद्याप पर्यंत समजत नाही। त्या बहुविचारणा केल्या असेल तर कोणी थांबवलं, का थांबवलं याच्याबद्दल काही स्पष्टता आहे। भविष्यात जर हा पूल आहे, हा पूल जर पडला, ह्याच्यावर काही जीवितहानी झाली, वित्तहानी झाली तर याला जबाबदार कोण? संबंधित व्यक्तीवरती, काम थांबवणाऱ्या व्यक्तीवरती प्रशासन गुन्हा दाखल करणार का कुठले तरी घटना घडायची वाट पाहणार आहे प्रशासन? तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी बॅरिगेड्स लवकर टाकावे, अन्यथा या सातव चौकामध्ये आम्ही इथं आंदोलन करू नागरिकांचं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.